अजित पवार जयंत पाटील यांची पुण्यामधल्या वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये भेट। जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा असताना दोन्ही नेते एकत्र। शरद पवार पोहोचण्याच्या आधी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। जयंत पाटील अजित पवार भेटीवरती खासदार संजय राऊत यांची नाराजी। संस्थांच्या बैठकांच्या नावे यांचं बरं चाललंय, राऊतांचा टोला। कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार जयंत पाटील भेटले होते। मित्रपक्ष म्हणून भाजप दादांवरती अविश्वास दाखवत नाही, त्यांना दादांचा स्वभाव माहिती आहे। सूरज चव्हाण यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। तर राऊत मात्र नेहमीच मित्रपक्षांवरती अविश्वास दाखवतात, चव्हाणांचा टोला। प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा। कोरेटकरचा दुबईमधला फोटो व्हायरल। मुंबई हायकोर्टामध्ये दिलासा न मिळाल्यामुळे प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा। तर परदेशामधल्या दौऱ्याचे जुने फोटो टाकून प्रशांत कोरेटकर याच्याकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा। कोरेटकर दुबईमध्ये नाही तर भारतामध्येच असण्याची शक्यता। नागपूरचे स्थानिक पोलीस मदत करत नसल्याची कोल्हापूर पोलिसांची खंत। पोलिसांनीच प्रशांत कोरेटकरला तुरी देऊन पळवलं, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। कोरेटकर नागपूरचा असून सत्तेच्या जवळ आहे, त्यामुळे नागपूर पोलीस घाबरले असतील, वडेट्टीवारांची टीका। फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे, संजय राऊत यांचा हल्लाबोल। गृह खात्याच्या परवानगीशिवाय कोरेटकरचं पलायन शक्य नाही, सरकारला उपचारांची गरज आहे, राऊतांचं वक्तव्य। प्रशांत कोरेटकर भाजपच्या एखाद्या ऑफिसमध्ये सुद्धा सापडेल, सांगता येत नाही, संजय राऊत यांचा टोला। हायकोर्टानं जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता, राऊतांचा दावा। कोरेटकर नावाचा जिवंत औरंगजेब दुबईला पळून गेला असेल तर महायुती सरकार झोपा काढतंय का? सचिन खरात यांचा संतप्त सवाल। आजच त्याला दुबईमधून आणून अटक करा, खरातांची मागणी। नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरेटकरला लपवल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। कोरेटकर जर दुबईला पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे, मिटकरींची टीका। प्रशांत कोरेटकरचा 19 मार्चपर्यंत चंद्रपूरमधल्या हॉटेलमध्ये मुक्काम होता, त्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडला, मात्र नागपूरला गेला नाही, सूत्रांची माहिती। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कोरेटकर सोबत आणखी कोणी आहे का याचाही शोध सुरू। प्रशांत कोरेटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपूरला रवाना। पत्नीचा जबाब नोंदवल्याच्या नंतर कोरेटकर चंद्रपूरला गेल्याची शक्यता। कोरेटकरच्या नातेवाईक आणि मित्रांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला नागपूरच्या दंगलग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे। थोड्याच वेळामध्ये समितीचे नेते घेणार पत्रकार परिषद। माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई करणार होते दौरा। काँग्रेसच्या सत्यशोधक समितीला पाहणी दौऱ्याची परवानगी नाकारली आणि त्यामुळे पोलीस दबावामध्ये काम करतायत का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सत्यशोधक समितीला पाहणी करू द्यावी, वडेट्टीवार यांची मागणी। नागपूरमध्ये दंगल भडकवणारे सरकारचेच लोक आहेत, संजय राऊत यांचा आरोप। मनोहर जोशी, नारायण राणे ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये दंगल घडल्या नाहीत, राऊतांचं वक्तव्य। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक, आतापर्यंत एकूण 105 जण अटकेत। नागपूर हिंसाचार प्रकरणामधील पंचनामे पूर्ण, 2 ते 3 दिवसांमध्ये मदत वाटप होणार आहे। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 20 दुचाकी, 40 चारचाकीचं नुकसान, तर 2 क्रेन जाळण्यात आल्या। नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशी सुद्धा शहरामधील 9 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत संचारबंदी कायम। गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरा नगरमध्ये संचारबंदी। नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधामधला कट। आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला संशय। मुख्यमंत्र्यांकडून शांततेचा प्रयत्न, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून आगीत तेल टाकलं जात आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये। कृषी मंत्री कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेची नोटीस। बँकेच्या कर्ज वाटपामध्ये 182 कोटींच्या अनियमिततेप्रकरणी नोटीस। मंत्री जयकुमार गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याच्या नंतर आणखी एकाला अटक होतीये। शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना अटक। खंडणी प्रकरणामध्ये महिलेसह अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी। धमकवणारे संभाजी भिडेंचे धारकरी असल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप।
1 मार्चला त्यांच्या घरावरती 300 जणांचा जमाव गेला होता. कालही अज्ञातांकडून जय श्रीराम म्हणत धमकी आली. सुप्रिया सुळे यांची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला हायकोर्टामध्ये सुनावणी. मात्र पुढील आठवड्यामध्ये तातडीनं सुनावणी घेण्यासाठी विनंती करणार वकील निलेश ओझा यांची एबीपी माझाला माहिती. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवरती आरोप करत याचिका दाखल केली आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा झालाय. गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या परवानगीला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता. दादरच्या शिवाजी पार्कामध्ये 30 मार्चला होणार आहे मेळावा. म्हाडाने गोरेगावातील नव्याने बांधलेल्या वसाहतींची 35 लाखांची मुंबई महानगरपालिकेची पाण्याची बिलं थकवली. म्हाडाकडून 20 लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत. मुंबई महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम जोरात. स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत यासाठी सुद्धा महानगरपालिकेचं पाऊल. राज्यात 1,500 डॉक्टरांची भरती. एप्रिलपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. सरकारच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर. 5 दिवसांचा आठवडा आणि सर्व श्रेणींमध्ये पुरेशी भरती यासह इतर मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर संप पुढे ढकलण्याची घोषणा. धाराशिवमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची ठाकरे गटाची मागणी. धाराशिवच्या भूम उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये तिरंगी लढत. सत्ताधारी सहकार मंत्र्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटाच्या विरोधात भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी घेण्यात येणारे ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती उद्या ब्लॉक. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. राज्यामधील 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती कर लागणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लवकरच पार्किंगचं धोरण सुद्धा जाहीर होईल. एसटी महामंडळाचा एप्रिल-मे महिन्यामध्ये 872 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय. मुंबई सेंट्रल आणि परळ आगारामधून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार. उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता निर्णय. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण असेल. विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडेल. हवामान विभागाचा अंदाज. 5 जणांच्या हत्या करणाऱ्या खुन्याला 17 वर्षांनी अटक झाली आहे. वसई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंगळुरूमधून त्याला अटक केली आहे. मित्राच्या हत्येच्या चौकशी दरम्यान अन्य 4 हत्यांची कबुली त्याने दिली आहे. निरंजन कुमार उर्फ अक्षय विजय शुक्ला असं या आरोपीचं नाव आहे. नेरूळ शिकवणेमधील सुबोधा केमिकल कंपनीला मध्यरात्री आग लागली. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये मध्यरात्री एका गोदामाला आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळच्या राळेगावमधील मातानगर परिसरामध्ये 4 दुकानांना अचानकपणे आग लागली. मोठ्या प्रमाणावरती साहित्य जळून खाक झालंय. घरामध्ये पैशांच्या राशी सापडलेल्या न्यायाधीश यशवंत वर्मांच्या चौकशीवरती आज निर्णय होणार आहे. चौकशी समिती स्थापण्यावरती सरन्यायाधीश संजीव खन्ना निर्णय घेतील. वर्मांच्या घराला आग लागल्याच्या नंतर बेहिशोबी रोकड समोर आली आहे. लंडनचं हिथ्रो विमानतळ 18 तासांच्या नंतर पुन्हा सुरू झालं. विमानतळाजवळील पॉवर सबस्टेशनमध्ये लागलेल्या आगीच्या नंतर उड्डाण रद्द झाली होती. शटडाऊनच्या दरम्यान 1300 पेक्षा अधिक उड्डाणांवरती परिणाम. हुती बंडखोरांकडून जेरुसलेमसह इस्रायलच्या अनेक भागामध्ये हल्ला. इस्रायलने गाझामध्ये हल्ले केल्याच्या नंतर हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागले. तुर्कीच्या इस्तांबूल इथल्या इराकी वाणिज्य दूतावासावरती हल्ला. मात्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये कोणीही जखमी नाही. इस्तांबूलचे महापौर आणि विरोधी पक्षनेते एकरेम इमामोग्लू यांच्या अटकेच्या नंतर तुर्कीमध्ये निदर्शनं. भ्रष्टाचार आणि दहशतवादी संघटनेला मदत केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे हजारो लोकांची पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या विरोधामध्ये निदर्शनं. सरकारच्या रशिया समर्थक धोरणांचा तीव्र विरोध. आजपासून IPL 2025चा हंगाम सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज लढत असेल.
आजपासून रंगणार आयपीएलच्या 18व्या मोसमाचा थरार. 2008च्या नंतर प्रथमच केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामी. बंगळुरूची मदार विराट कोहली, पाटीदार भुवनेश्वर, हेझलवूड यांच्यावरती. केकेआरची मदार नारायण, डिकॉक, रसेल, चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यरवर. आयपीएलच्या सलामीच्या लढतीवरती पावसाचं सावट आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवरती केकेआर विरोधात आरसीबी असा पहिला सामना आहे. काल दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या सरावामध्ये सुद्धा काहीशी बाधा आली होती. वेधशाळेनं कोलकात्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय. यंदाच्या आयपीएलमध्ये 3 नियमांमध्ये बदल. चेंडूला चकाकी देण्यासाठी घामासोबत थुंकी सुद्धा लावता येणार. दुसऱ्या इनिंग्जमध्ये 10व्या ओव्हरच्या नंतर चेंडू बदलता येणार. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम हा कायम ठेवण्यात आलाय. 12 खेळाडू खेळू शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.